राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय। काळा पैसा रोखण्याच्या लढाईत राष्ट्रवादी सरकारसोबत आहे, मात्र कोणत्याही तयारीविनाच नोटबंदीचा निर्णय लागू केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। नोटबंदीमुळे शेतकरी आज शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला कुठेही उठाव नाही। म्हणजे जो एखादा आयटम बटाट्याचा उत्तर प्रदेशमध्ये हा निर्णय घेण्याच्या पूर्वी 18 रुपये किंवा 20 रुपये किलोनी जात होता, तो 6 ते 7 रुपये किलोनी होतो। आणि तिथला बटाटा उत्पादक असं सांगतो की मी ते शेतातलं बटाटा काढणं मार्केटमध्ये नेणं हेही मला परवडत नाही, त्यामुळे त्यांनी पीक सोडून याचा निकाल घेतलेला आहे। आणि ही स्थिती बटाटा असो, कांदा असो, अन्य भाजीपाला असो, त्या सगळ्याच्या संदर्भात झालेला आहे। आणि त्याची जबरदस्त किंमत ही शेतकऱ्यांना आज या ठिकाणी द्यायला लागलेली, त्यांचं मोठं आर्थिक नुकसान याच्यामध्ये झालं आहे। आणि ते हा वर्गाची ही अडचण सोडवण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची पावलं त्या ठिकाणी दिसत नाही। जसा शेतकरी संकटात झाला आहे, तसा छोटा उद्योजक आणि त्या उद्योगामध्ये काम करणारा कारागीर याची परिस्थिती अशीच अवघड आहे। त्याच्यात प्रधानमंत्री असं सांगत होते की इंदिरा गांधींनी सुद्धा हे धाडस दाखवलं, हे मी दाखवलं। चांगली गोष्ट, तुम्ही धाडसी आहात। प्रश्न असा आहे की इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर मोरारजीभाईंचं राज्य होतं, त्याच्यात जनसंघवाले होते, अटलजी होते, अडवाणी होते। त्या काळात काय नाही निर्णय घेतला, तुमच्या हातामध्ये राज्य होतं, 19 महिने राज्य होतं। त्यानंतर 13 महिने राज्य अटलजींच्याकडे होतं, त्यानंतर 5 वर्ष राज्य अटल बिहारी वाजपेयींच्याकडे होतं। भाजपचा अर्थमंत्री होता काय ते आमचे यशवंत सिन्हा किंवा हे, पण त्या समान कालखंडामध्ये का नाही निर्णय घेतला? आज मोदी इंदिरा गांधींना दोष द्यायला निघाले, पण ती तुमच्या हातामध्ये सत्ता होती, त्यावेळी तुम्ही काय नाही केलेलं? हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज घेतला आणि त्याचं कौतुक करून घेता। तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही हे करू शकला नाही, इतरांचा दोष देऊ नका। पण ते प्रत्येक गोष्ट ही 70 वर्षात काही झालं नाही या प्रकारची भूमिका सांगतात। आता 70 वर्षामध्ये सतत काही काँग्रेसचं राज्य होतं असं नव्हे, 70 वर्षामध्ये गैर काँग्रेसही राज्य होतं आणि त्याच्यामध्ये हेही लोक सहभागी होते। आणि त्या 70 वर्षामध्ये हेही 10 वर्ष मुख्यमंत्री होते एका राज्याचे। आणि म्हणून उगीच पाठीमागच्या 70 वर्षात काही झालं नाही आणि सगळं मीच करतो आहे या प्रकारची भूमिका मांडणं ही मला स्वतःला योग्य वाटत नाही। आणि म्हणून या नोटाबंदीचा निर्णय, काळा पैसा काढण्याचा निर्णय योग्य, त्याला आमचा पाठिंबा। पण पर्यायी व्यवस्थित न काढण्याच्यासाठी जी पावलं काढण्याच्यासाठी जी पावलं टाकायची ती टाकली नाही। याचा अर्थ स्वच्छ मला विचारलं, मी सांगितलं होता की डॉक्टरने ऑपरेशन बरोबर केलं, पण पेशंटची आफ्टर केअर करायची होती, ती आफ्टर केअर न घेतल्यामुळे पेशंट दगावण्याच्या परिस्थितीत आहे किंवा दगवेल कदाचित। आज या सगळ्या निकाल परिस्थितीचं हे चित्र आपल्याला बघायला मिळतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।